बाप्पा घ्या. ओके. तुमचा विजय होतो. या विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत आणि कोणाला तुम्ही आता श्रेय देता? नाही, आदरणीय प्रामाणिकता एकनिष्ठतेला मोठे साहेबांनी दिले. सर्वसामान्य सगळे मित्रपक्ष सोबत होते आणि माझ्या विजयामध्ये मनोजदादा जरांगे पाटीलचं सुद्धा आशीर्वाद आहे. ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोललो होतो, सर्व समाजाचे लोक, एक तर मी कोणत्या फ्रेममध्ये जाते ते बसत नाही, पण तो आशीर्वाद तो मला आणि सर्वसामान्य लोकांनी, मतदारांनी मला दिला. जर परिस्थिती पाहता 6 ते 7 उमेदवार ने तुम्हाला घेरलं होतं. काका पुतणेही तुमचे सख्खे चुलत भाऊ तुमच्या विरोधात उतरलेले होते. हा विजयाकडे कसं पाहता तुम्ही? नाही, सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडे मी लक्षच दिलं. ह्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं रस्त्यावर किंवा लोकांपर्यंत शेवटच्यापर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा एकीकडं समोर एवढी मोठी ताकद असतात आणि आम्ही सर्वजण ते उपाय आहेत, सगळे तरुण आहोत आणि मॅनेजमेंटचं जे जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते बिलकुल चाललं नाही. त्यामुळं हा विजय हा आमच्या सर्वांचा लोकांचा विजय. आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहे? शरद पवार साहेबांना कधी भेटायला तुम्ही जाता? मी पवार साहेबांना उद्या भेटायला जाणार आहे. जरांगेदादा पाटीललाही भेटणार आहे आणि नोमानी साहेबांना सुद्धा मी मुंबईला गेल्यानंतर भेटून. लोकसभेला जिल्ह्याची धुरा तुमच्या खांद्यावरती होती. मात्र मराठवाड्याचा जर विचार केला, लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला. मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही. विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी ही पिछाडीवर गेलेली आहे. तुमची सीट वगळता 5च्या 5 सीट तुम्ही गमावणार. काय गणित माझ्या लक्षात आलं. ज्या सीट एकदम कन्फर्म होती आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह होता आणि मोठ्या साहेबांच्या सभेला लाखोंची गर्दी आणि अचानक काय नेमकं झालं काय ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकी घेत नाही त्याच्यावरती बोलणं उचित. ओके 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 बाय. थँक्यू.